आज आपण अक्षय तृतीयेच्या निमित्ताने करतोय आंब्याची खीर. लागणारं साहित्य आपण पाहिलं, दूध आपण तापत ठेवलं, त्याला उकळी आता आलेली आहे. काय पुढची कृती आहे? आता आपण ते भिजवलेले तांदूळ घालणार आहोत त्याच्यामध्ये. बर, सगळे घालायचे? नाही, अर्धेच घाला. बर, हा बस पुरे. हा पुरे. आता हे आपण तांदूळ ह्या दुधामध्येच उकळून घेणार आहोत. बर, पूर्ण शिजेपर्यंत. बर. आता तुम्ही मुंबईत सर्व्हिस किंवा आता परत जॉईन करणार आहात तुम्ही, तर मग हे करत असताना काही प्लॅन डोक्यात ठेवलाय की आपल्याला आता इथून पुढे अजून एवढं जरा मार्गक्रमण करायचं? कारण आपण एक मुंबईत काम करताना एक आपला बॅकअप प्लॅन तयार असतो ना, किंवा जे करतोय त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत पोहोचायचंय. तुम्ही असं काही विचार केलाय? हो, मी हा विचार केलाय की म्हणजे आता जॉब करून करून म्हणजे असा कंटाळा आलाय. रोज तेच तेच त्याच वेळेला जा, परत या घरी वगैरे. तर माझं म्हणजे हॉबी आहे कुकिंग, तर मला त्याच्यामध्येच काहीतरी असं वेगळं करायचंय. घरगुती बिझनेस वगैरे, किंवा म्हणजे माझ्या हस्बंडचं पण म्हणजे स्वप्न आहे, माझं पण आहे की एक छोटंसं रेस्टॉरंट असावं आपलं. तर त्या बाबतीत म्हणजे आम्ही प्लॅन करणार आहोत कसं करायचं वगैरे. बरं, चला आता ह्याला मला वाटतं तांदूळ त्याच्यामध्ये. तांदूळ आता उकळीमुळे फुलून आलेला आहे. आता आपण साखर टाकणार आहोत. बरं, बस बस. हे चांगल्यापैकी म्हणजे मिक्स करूया आणि मग ते भात शिजत आला ना की थोडं अजून म्हणजे ही क्वांटिटी कमी होईल, थोडं घट्टसर होईल. आता आपलं हे साखर पण विरघळत आलेली आहे. बरोबर. तर आपण तांदूळही शिजलाय. पुढे आता पुढे आपण हे आंब्याचं गर टाकणार आहोत त्यामध्ये. हा तर आपण सगळंच घालूयात बरं का? हो हो चालेल. थोडाही शिल्लक नको ठेवायला. आणि गॅस आपण बारीक करणार आहोत. बर, हे आंब्याच्या फोडींचं काम आहे का पुढे? हो, ते आपण गार्निशिंगला वरती टाकणार आहोत. नाही, काम नसलं तर मग त्या कशाला ठेवायच्या ना तशा, म्हणून मी विचारलं. आता हे आंब्याचा पल्प घातल्यावर आपण गॅस बंद करणार आहोत. बर, गॅस बंद केला. ओके. हे व्यवस्थित मिक्स करायचंय. छानपैकी मिक्स झाल्यावर हे जे अशा गुठळ्या दिसत आहेत ते पूर्ण मिक्स करायचं व्यवस्थित. छान मिश्रण झालं पाहिजे त्याचं. आणि ते झाल्यावर मग आपण हे ड्रायफ्रुट्स आहेत आणि वेलची पावडर. पहिले आपण वेलची पावडर टाकूया. हे आता आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. बरोबर. आणि घट्टपणा पण आलेला आहे. बरोबर बरोबर. आता आपण हे काढून घेऊया एका सर्विंग बॉल मध्ये, आणि मग वरून ड्रायफ्रुट्स आणि मग आंब्याचे काप घालूया. मग आपण काय लगेच आंब्याची खीर आहे म्हणल्यावर उशीर करायलाच नको. गॅस तर आपण ऑलरेडी बंद केलाय, सगळं मिक्स झालेलं आहे. हे आपण काढून घेऊया. पण ही खीर मला वाटतं गार झाल्यावर खाण्यात जास्त मजा आहे. हो, म्हणून आपण आता काय करणार आहोत, हे फक्त गार्निशिंग करून आहे ना ह्याला 3 ते 4 तास आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत. आणि एकदम चिल्ड आपण खाणार आहोत. म्हणजे हे थोडं घट्ट होईल. बरोबर. आता आपण ड्रायफ्रूटचे सगळे काप ह्याच्यावरती घालतोय. तुम्हाला माझं किती कौतुक वाटत असेल ना मनातल्या मनात. इतकं छान मी करतो, हेल्प करताय, सजवतो इतकं छान. तसं म्हणत जाऊ मोकळेपणाने. ड्रायफ्रूटचे काप आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण आंब्याचे काप वरून टाकणार आहोत. हे आत्ताच घालायचे? हे आता थोडेसे घालूया आणि नंतर ते घट्ट झाले ना की मग वरून परत एकदा आपण घालू शकतो. ठीक. हे थोडं रूम टेम्परेचरवर आणायचं आणि मग नंतर 3 ते 4 तास आपण फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. ते बघा, मी 4 बाजूला 4 आणि मध्यभागी. तुमचे हे सगळे असे मस्त मित्र असतील ना, म्हणजे ए धणे जिरे पावडर, ए सोपेची पूड, ए तिखट, असं होत असेल ना तुमचं? जीवाभावाचे. चला आता आपण कृतीकडे जाऊयात. काय करायचं पहिल्यांदा? आता एक काम करू आपण. आपल्याला काय करायचं, एक तर सारण करायचंय आणि वरचं कव्हरिंग करायचंय. तर वरचं कव्हरिंग साठी जी कणिक मळायला लागते ती आपण करून घेऊया. हा काय बाऊल पाणी किती लागणार? आणि थोडं तेल लागेल आपल्याला. त्याच्यात मीठ घेतोय. नंतर हे मी कुकिंग सोडा थोडासा टाकणार याच्यामध्ये. बरं, त्याच्यामध्ये आपण आता थोडं पाणी घालूया. किती लागणार सांगा? थोडस आपलं घट्ट भिजवून घ्यायचं का? हा. आपण करतोय इथे मूग दाल कोकोनट क्रिस्पी. आणि सगळ्यात आधी आपण हा जो डो तयार करून घेतलेला मळून घेतलंय. येस. आता आपण याच्यातलं जे सारण करायचंय आपल्याला ते करून घेऊया. बरं. आणि थोडं तेल आपल्याला इथे टाकायला लागेल. जिरे. येस. आता आपण त्याच्यात हिरवी मिरची टाकूया. त्याचबरोबर थोडंसं आलं टाकूया.
हे झालं नाही ना? भिजवलेली मुगाची डाळ. यस. सर किती वेळ भिजवली होती मगाशी ही सांगितलं? एक अर्धा पाऊण तास त्याला भिजवलेला आहे. अर्धा ते पाऊण तास. बरोबर. हो, आता आपण मसाले पण टाकूया. थोडं टाकतात तिखट. ते टाकूया थोडं तिखट. हे काय सर? मी इथे हिंग घालतोय थोडं हां, आणि तिखट घातलेलं आहे. हे काय घातलं सर? याचं मी आता आपण थोडासा चाट आमचूर मसाला powder घातला, आहे आमचूर पावडर, चाट मसाला त्यात घालूया. काय रंग आला बघा ना. थोडंसं पाणी घालू आपण हां. यात डाळ शिजायच्या दृष्टीने. बस. हे काय घातलं आपण? पुदिना. पण पुदिना घातलेला आहे आणि कांद्याची पात घातलेली आहे. थोडंसं पाणी आणखीन लागेल. साखर घालू? हा, किंचित घाल. बडीशेपेची पावडर. बडीशेपेची ह्याचा एक मस्त स्वाद येतो ना, म्हणजे खूप छान. बडीशेपेची पावडर आणि पूर्ण पदार्थाचा हेच बदलते, चवच सवत बदलते. बदलते एकदम. याच्यात कोथिंबीर. टाकू कोथिंबीर. वाव. आता होत आलेली ही डाळ आपली शिजत, कारण लगेच शिजते ती. हो, मूग डाळ लागेल. मूग डाळ लगेच शिजते. तर खोबरं पण घालायचं याच्यामध्ये. आणि ते मीठ मी घालतो हा. बस. हाय हाय, असं वाटायला नको ना की क्या बात आहे. फक्त खाणार आहे म्हणून. किती लागणार सर? मिठाचा कॉन्फिडन्स एकदा आला म्हणजे मग झालंच. छान. चला आपण गॅस बंद करू आता. गार करूया हे मिश्रण. आता फक्त हा गरम मसाला आणि धणेपूड मी आता टाकतोय. बर. म्हणजे त्याचा जो अरोमा आहे तो टिकून राहील टिकून छान. राहील. बस या दोन गोष्टी आपल्याला टाकायच्या. Mix करून करायचं बस थोडं. आणि आता हा जो आपण जी कणिक मळून घेतलेली आहे मैद्याची. हा, त्याला आपण लाटून घेऊया. बर. वा. हो. बरं, दरम्यान आपण तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे. बरोबर. तर हे सारण आपण मध्ये ठेवूया. आता याला काय करू आपण, थोडंसं पाणी बाउलमध्ये देऊ काढून? बाउलमध्ये काढून द्या. ते हाताला म्हणजे चिकटून कॉर्नर्स बरोबर. चिकटवणार का? हा, मी इथे याला ओके. चिटकण्यासाठी ना ते व्यवस्थित चिटकलं पाहिजे. बरोबर. ओके. एका छोट्या बोलमध्ये ना याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेता का? बर. ठीक. तर अशी जाडसर पेस्ट पाहिजे आपल्याला. बर. ते लावायला हवी आहे का पेस्ट? मैद्याच्या पेस्टने चिकटतं ते. बरोबर आहे. याला काय करतोय मी आता, याला रोल तयार करून देतो याचा. हो. अशीच हवी आहे ना? थोडीशी अजून जाडसर ठेवूया आपण. बर. म्हणजे काय होईल की ते आपल्याला त्या दोन कॉर्नर्सला लावायची ती पेस्ट. अच्छा. करेक्ट. आता मी काय करतो हो. याला कट ओके. करतोय असं. ही पेस्ट आपण का तयार करून घेतली? आता मी हे लावणार आहे ना, सारण पडू नये म्हणून ना त्याला लावायचंय बर. दोन्ही बाजूला. नंतर आपण शेवेमध्ये त्याला गोळवायचंय. मी प्लेट मध्ये शेव घेऊ. तर जी बाजू मुगडाळीची सारणाची बाजू जी तेवढेच ओपन दोन आहे बुडवल्यात आपण त्या तेवढंच paste बुडवलंय. मध्ये. वा. वर तळायला किती वेळ लागतो? याला मैदा असल्यावर थोडा वेळ लागेल का? हा, थोडंसं थोडंसं बारीक लागेल. असं. मध्यम आचेवर त्याला करायचंय म्हणजे ते कच्चं नको राहायला. बरोबर. 10 वर्षाचं सेलिब्रेशन अजून किती छान असू हो, शकतं. खरंच. मी ह्यांना मदत करतोय, हे रेसिपी करतायत आणि राणीताई तळतायत. वा. त्याच्यापेक्षा अजून काय वेगळं पाहिजे, हो की नाही सर? फॅन्टास्टिक. आम्ही हे छान तळून घेतो. सर आता त्यांच्या स्टाईलने त्याला असं छान सजवणार आहेत. Yes. तयार होईल मूग डाळ कोकोनट क्रिस्पी. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. मूग डाळ कोकोनट क्रिस्पी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शेव, हिरवी मिरची, पुदिना, पातीचा कांदा, जिरं, लाल तिखट, कोथिंबीर, ओलं खोबरं, मैदा, भिजवलेली मूग डाळ, बडीशेप पावडर, आमचूर पावडर, हिंग, खाण्याचा सोडा, गरम मसाला, किसलेलं आलं, जिरेपूड, धणेपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये मैदा, तेल, सोडा, मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं, भिजवलेली मूग डाळ, तिखट, हिंग, आमचूर पावडर, पाणी, कांद्याची पात, पुदिना, साखर, बडीशेप पावडर, कोथिंबीर, ओलं खोबरं आणि मीठ घालून मिश्रण एकत्र परतून थंड करून घ्यावं. त्यानंतर थंड केलेल्या मिश्रणामध्ये गरम मसाला आणि धणेपूड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तयार पिठाची लांबट पोळी लाटून आयताकृती पोळीवर मूग डाळीचं सारण भरून त्याचा रोल तयार करून घ्यावा. तयार रोल कापून मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून शेवेमध्ये घोळवून कढईतील गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. शिल्पाताईंसोबत आता आपण पहिला पदार्थ करणार आहोत. चीझी व्हेज फिंगर्स. काय याचं नाव आहे? दलिया पनीर क्रंचीज.